पाटील त्यांना त्यांच्या संघ मालकांकडून आपण 500 रुपयांचं पारितोषिक देत आहोत. विशाल ठरले सामन्याचे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देत आहोत विशाल मसने यांना. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. यश ॲव्हेंजर्स बनाम स्वरा 11 या दोन टीम मध्ये रंगणारे पुढची मॅच जी मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. अर्थातच धनंजय मुकणे बनाम सचिन जाधव. मजा येणाऱ्या मॅच मध्ये या पुन्हा एकदा इन्व्हाइट करू. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणाऱ्या पुढच्या पहिल्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी या पण इन्व्हाइट करू कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुषार शिंदे सरांना. थँक्यू. मिडॉन रिजन मध्ये पहिला बॉल तिथे फंबल झाला आणि फंबलच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अतिशय महत्त्वाची सूचना आहे. स्वरा 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. विनंती आहे. स्वरा 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. धनंजय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स या बॉलने घेतलाय आणि वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. डोक्याच्या वरून हा बॉल पास झाला होता. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. एक अतिरिक्त धाव वाईडच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होते. 6 धावा धावपलकावरती. गोलंदाज धनंजय मुकणे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल अपील झाली आहे पंचांकडे परंतु कदाचित बॅट सोबत संपर्क आहे आणि तेच पंच देखील दर्शवत आहेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती आहेत. सचिन जाधव आणि वैभव शेलार ही जोडी मैदानावरती आहे. धावपलकावरती धावा आहेत 7. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय. यावेळेस देखील ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 8. सचिन जाधव पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये कमालीचा फटका. पॉवरफुल हिट. सेलू प्रीमियर लीग सिक्सर. सन्माननीय शंकरजी विर्ले साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे.
तर गुलाबी पट्ट्यांवरती बसू नका, प्रेक्षकांना विनंती आपण गुलाबी पट्टीच्या बाहेर बसायचंय. साईड स्क्रीन समोर खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण देखील थोडं बाजूला येऊन थांबा. गुलाबी पट्टीवरती बसू नका ही विनंती आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आपलं सर्वांचं स्वागत आहे, परंतु गुलाबी पट्टीवरती बसू नका. ती पट्टी कृपया रिकामी सोडून द्या ही विनंती आहे. आणि साईड स्क्रीन समोर देखील आपण उभे राहू नका ही देखील खेळाडूंना विनंती आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 14, 14 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी स्वरा 11 संघानं केली आहे. स्वरा 11 त्यांच्या विरोधामध्ये यश अव्हेंजर्स असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 6 सुरू आहे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. खूप चांगली सुरुवात इथे बॅटिंग करणाऱ्या टीमनं केली आहे. खास करून सचिन जाधव यांच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत. या ठिकाणी 14 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमनं केली आहे. चला सेकंड ओव्हरला लगेच सुरुवात करा. अतिरिक्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती थोडीशी घाई करा. फार एंड आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. गणेश मुकणे पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अप्रतिम सुरुवात केली आणि ही खासियत आहे फलंदाज सचिन जाधव यांची. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉटला. सचिन जाधव आक्रमक फलंदाजी करतायत, परंतु या षटकाची सुरुवात डॉट बॉलनं केली आहे गणेश मुकणे यांनी. पुढचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु इथे मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशान अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. लेंथवरती हा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि बॅट आणि बॉलचा कुठेही ताळमेळ पाहायला मिळाला नाही. पाठीमागचा बॉल डॉट असेल आणि लगातारचे 2 बॉल गणेश यांनी डॉट टाकलेत. चांगली सुरुवात या षटकाची केली आहे. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडेल. क्षेत्ररक्षक विरही क्षेत्रामध्ये हा बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा आल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. केवळ 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात दमदार केली होती बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु या षटकामध्ये इथे गोलंदाज पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटचं एज लागले दरम्यान रिजन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र धाव घेण्याची संधी नव्हती. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळाले. आणखी एक बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी. शरीरापासून दूर बॉलला ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि वैभव शेलार मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होते. त्यांच्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालेत. केवळ 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे झालाय. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 4 बॉल डॉट टाकलेत. एका बॉलवरती दुहेरी धाव आली आणि 5 बॉल खूप कमालीचे पाहायला मिळालेत. गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या षटकामधला. पुनरागमन केलंय क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात यश अव्हेंजर संघाने. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. आणखी एक बॉल डॉट आलाय. फलंदाज खरं तर सफल होण्याचा प्रयत्न केला, तदनंतर बॉलला वेल लेफ्ट केलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धाव फलकावरती 8च्या धावगतीने 16 धावा आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 विदाऊट लॉस. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु वैभव शेलार यांना तेवढी लय सापडलेली पाहायला मिळाली नाही. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 2 धावा गणेश मुकणे यांनी खर्च केल्यात. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. आपल्याकडे वेळेची कमी आहे, थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम
धनंजय मुकणे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंड आपण पाहतोय आपल्या कोट्यामधील दुसरं षटक ते कंटिन्यू करतायत. बॅटिंगसाठी सचिन जाधव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अप्रतिम इनिंग आतापर्यंत पाहायला मिळाली सचिन जाधव यांची आणि त्यांना मात्र कॅपिटलाइज करावं लागेल इथून. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. पाठीमागच्या सामन्यामध्ये स्वरा 11 संघाने 69 धावा बनवल्या होत्या. त्या चेस देखील झाल्या होत्या. फुल टॉस बॉल ऑन साइडला काऊ फैजला फेकून दिलं. या बॉलला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती गोलंदाजाचा फुल्ली लॉस षटकार. है 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फुल लेनचा बॉल होता आणि तिथे मात्र बॅटच्या एजला बॉल लागतोय. एकेरी धावेची प्राप्ती होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मॅच बॉल देखील मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावरती धावा आहेत 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. वैभव शिल्लर यांना देखील चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. डाऊन द लेग हा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धावेची प्राप्ती होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कॅपिटलाइज या षटकामध्ये करतायत बॅट्समन. फुल टॉस बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप वेगाने क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं देखील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव तिथे खर्च केली आहे. स्लाइड देखील झालेत आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आपण जे मैदानावरती 2 स्पॉट आहेत जिथे हायलाइट आपण केले तिथे टपरे आहेत आणि तिथे क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाने काळजी घ्यायची आहे. ही महत्त्वाची सूचना आयोजकांनी सकाळीच दिली आहे. परंतु सचिन जाधव मैदानावरती आहेत आणि ते थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या बॅटमधून आणखीन एक मॅक्सिमम षटकार. एकतीस धावा धावफलकावरती आहे. आक्रमक इनिंग पुन्हा एकदा खेळतायत. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील महत्त्वाची इनिंग सचिन जाधव यांनी खेळली होती आणि याही सामन्यामध्ये सचिन जाधव आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. राईट आर्म राउंड द विकेट. फुलर लेनचा बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस थोडंसं फंबल झालंय. परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्वतःला बॅक करतायत आणि एकच धाव इथे देखील प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक अधिकृत बॉल षटक क्रमांक 3 मधला देखील बाकी आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. काऊ फैजला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या बॉल वरती पुन्हा एकदा सचिन मुकणे स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. सचिन मुकणेंसाठी प्रत्येक बॉल तसा आता फ्री हिट आहे. परंतु हा फ्री सचिन जाधव इथे खराब बॉल आहे आणि हा बॉल देखील जाईल. वाईडच्या माध्यमातून 5 धावा प्राप्त होत आहेत. 5 धावेने धावफलक पुढे जाईल. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. सचिन जाधव यांच्यासाठी प्रत्येक बॉल फ्री हिट आहे आणि इथे मात्र त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. 39 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय आहेत आणि इथे संधी आहे
सचिन जाधव यांच्याकडे देखील फ्री हिटचा बॉल. शफल लाईन मध्ये आलेत आणि हा पॉलीमध्ये कन्वर्ट केलं या बॉलला. या स्पर्धेमधील आतापर्यंत सर्वात लांबवरचा आणि ताकदवर षटकार. जाधव काय बॅटिंग केली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. आणि धावफलक जाऊन पोहोचले. 45 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. दर्जेदार स्ट्रोक त्यांच्याकडे आहेत आणि त्याचं मात्र प्रदर्शन मैदानावरती त्यांनी केलंय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार मसने आता दाखल होत आहेत षटक क्रमांक 4 साठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला चांगला फटका आहे. काऊ फेसला बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती. तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती. परंतु बॅटिंग साठी पुन्हा एकदा सचिन दाखल झालेत. काय इनिंग खेळतायत सचिन. अप्रतिम बॅटिंग. शेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. फार एंड पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत सचिन बॅटिंग साठी. शफल लाईन मध्ये आलेत आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. बॉल जातोय लांब 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 आणि खूप लांब. सचिन जाधव यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम षटकार. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम सोरा 11 संघ. आणि सचिन जाधव काय इनिंग खेळतायत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सचिन जाधव यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. आली आहे सफलता आणि फलंदाज बाद. सन्माननीय विलाजी डबरे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. झालेत आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती मार्क ऑफ होण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. 2 धावा हनुमान यांनी इथे पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 54. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
37 वैयक्तिक 37 धावा आपण पाहिल्या फलंदाज सचिन जाधव यांनी बनवल्यात. हनुमान मैदानावरती आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळते. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये खरं तर धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न फलंदाज सचिन जाधव यांनी केला, ते बाद झालेत. आणि नवीन फलंदाज हनुमान. फुल टॉस होता हनुमानसाठी हा बॉल आणि त्याला फेकून दिलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल षटकार. सिक्स्टी रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 60 धावा धाव बलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. सन्माननीय अरविंदजी सेक्टे साहेब आणि सन्माननीय रमेशजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय अरविंदजी सेक्टे साहेब यांच्या माध्यमातून विशेष मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालं या स्पर्धेसाठी. चेंडू सौजन्य त्यांच्या माध्यमातून मिळालंय. साहेब आपलं मनापासून आम्ही ऋणी असू आणि आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रमेशजी भोईर साहेब आणि अरविंदजी सेक्टे साहेब या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. काऊ फैजला अर्ध्या पिच वरती हा बॉल पडलाय आणि त्याला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. सेलू प्रीमियर लीग चौकार. संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या ठिकाणी यायचे विनंती आहे. एस टायटन संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. शिवज्ञ 11 संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. एस टायटन संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती, आपण देखील टॉससाठी या ठिकाणी त्वरित हजर राहायचे विनंती आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावलाय. वैभव शेलार यांचा बॅटमधून हा पहिला चौकार आलाय आतापर्यंत. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. वैभव सांगतायत नाद करती काय, यायलाच लागतंय. त्यांच्या देखील बॅटमधून आलाय षटकार. सत्तर धावा धावपलकावरती आहेत. 70 रन्स. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटला बॉल लागलाय आणि तदनंतर यष्ट्यांवरती देखील जाऊन बॉल आदळतोय. वैभव शेलार यांची देखील केली संपुष्टात आली आहे. फलंदाज बाद.
क्रमांक 5 वरती छोटू पठाण मैदानावरती दाखल झालेत आणि शेवटचा अधिकृत एक बॉल या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. 75 धावा धावफलकावरती आहेत. बॅटचं एच आणि शेवटच्या बॉलवरती देखील बॅक टू बॅक सफलता मिळवत आहेत गोलंदाज जयेश. 75 धावा धावफलकावरती आहे. 76 धाव्यांचं लक्ष आहे. 76 इज द टार्गेट. यश टायटन्स आणि शिवाज्ञा 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती आहे. टॉस आपण संपन्न करणार आहोत. थँक्यू. संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील पुढच्या सामन्यामध्ये. परंतु विद्यमान सामन्यामध्ये 75 धावा खरं तर आपण पाहतो या ठिकाणी सोरा 11 संघाने बनवलेत आणि यश ॲव्हेंजर संघासमोर 76 धाव्यांचं मोठं लक्ष आहे. तर या 75 धावा डिपेंड होतील की मग 76 बनवल्या जातील हे देखील आपल्याला खेळाच्या उत्तरार्धामध्ये पाहायचं आहे. परंतु उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. ऐकणार आहोत सन्माननीय पीयूष बाबरे सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो. नक्कीच आता मंचावर मंगेश बोर्डे यांचं. मैदानात आता उतरलेली ओपनिंग जोडी धनंजय मुकणे आणि त्याचाच धाकटा बंधू हॅलो चेक. शहात्तरचं टार्गेट 5 षटकांमध्ये. माझ्या येणाऱ्या मॅच मध्ये ज्याप्रमाणेची बॅटिंग केलेली आहे सचिननं गोलंदाज यार पहिले षटक बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करतात शॉर्ट कव्हर मध्ये. ओ कदाचित डायरेक्ट वेगाने जर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला असता तर कदाचित काहीतरी कारनामा होऊ शकला असं. पहिला एक सिंगल न सुरुवात करतात. पहिले षटक ओ लॉफ करतात. ताकदवर फटका धनंजय मुकनेचा लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
हो, चांगला चेंडू ऑन साइडला टर्न करतात मिड ऑन मध्ये. पहिल्या अटेम्प्ट मध्ये फोल्डिंग मिस झालेली आहे. सेकंडचा कॉल, दोन्ही बॅट्समॅन निघालेत आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. या 2च्या मदतीने संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 9 या धावा संख्येवरती. 9 ऑन स्कोर कार्ड. अब पुस्तकावरती 9 धावा. पहिल्या षटकामध्ये सचिन जाधव इन ऍक्शन. धनंजय स्ट्रायकिंग एंडला. कमी गतीने टाकला, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अपील करण्यात आलेली आहे. अपील तंत्राचा वापर करण्यात आलेला. डॉट बॉल. 75चं टार्गेट. ज्याप्रमाणे सुरुवात सचिन जाधवनं आपल्या संघासाठी करून दिली होती, ज्याप्रमाणेची सुरुवात वैभवनं आपल्या संघाला शेवट गोड करून दिले चौकार षटकारानं. गुड लेंथ वरती होता, समोर उडवला, लॉंग ऑन मध्ये. इन ऍक्शन आहेत खेळाडू. इन ऍक्शन झेल तर पकडली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला बरोबर पाय पडलेला रेषेवर आणि षटकार आलेला. फटका धनंजयचा, सिक्सर. षटकार आलेले 6च्या मदतीने 15. 5 चेंडू नंतर फुल टॉस टर्न करतात. गॅप मोठी, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट. एकच रन या बॉल वरती मिळते. संघाची टोटल पुढे जाईल 1-1च्या मदतीनं. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 16 या धावसंख्येवर. शिवाजने 11 संघाचे खेळाडूंना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाहेर यायचं. थँक्यू सो मच. चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. पहिले षटक सचिन जाधव यांचं आपण पाहिलं 16चं. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती चेतन आलेत. 76चं टार्गेट, 76चं टार्गेट. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आलेल्या आहेत. 24 चेंडूंमध्ये 60ची गरज आहे. चला स्टार्ट करा मॅचला प्लीज. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करतात, हवे ते चेंडू. खेळाडू जज करतात, दूर थोडेसे प्रयत्न चालवले होते जरूर. छोटू पठाण कदाचित त्या ठिकाणी उपस्थित होते. सेकंडचा कॉल, 2 धावा या ठिकाणाहून पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 18 या धावसंख्येवरती. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. या ओव्हरमध्ये सुरुवात 2 धावसंख्येने झालेली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला. आणखी 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. हो द स्टम्प्स. फुल टॉस. नाही थारा देणारे धनंजय. अशा चेंडूंना भरपूर दूर मारलेला स्क्वेअर लेगला षटकार. जाऊन पोहोचलेले आहे ते 24 या धावसंख्येवरती. इंडिव्हिज्युअल 23 आतापर्यंत धनंजय मुकणे याने बनवलेले आहेत. 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 मध्ये 52 धावा इथून चेस डाऊन करायच्यात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चेतनच्या विरोधामध्ये आक्रमण. फलंदाज कॅप्टन धनंजय मुकणेचा. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवे ते चेंडू इनसाइड आउट खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला निघाला. सेकंडचा कॉल, दोन्ही निघालेत बॅटर्स. बघता बघता 2 धावा या ठिकाणाहून कंप्लीट होतात. 2च्या मदतीनं टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 26 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 21 चेंडूंमध्ये 50 धावसंख्येची गरज आहे.
8 मध्ये इंडिव्हिज्युअल 25 बनवल्यात. 3 षटकार ठोकलेले आहेत. बरोबर 300च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे धनंजय मुकणे यानं. चेतनच्या विरोधामध्ये आक्रमण आतापर्यंत 10 आल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू प्लेड ऑन झाले, थोडीशी आतली काढा लागली बॅटची. त्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव डॉट बॉलनं आपण पाहत आहेत. चौथा चेंडू डॉट. शेवटच्या अंतिम 2 बाकी राहतात या ओव्हरमधले. मजा येणाऱ्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे मॅचेस रंगत आलेल्या आहेत, 44 डिफेंड होणं, 70 चेस होणं, आता 76चं टार्गेट आहे. असं वाटतं की या धावा देखील चेस होऊ शकतात, परंतु चालू असलेले दोन्ही फलंदाजांमधली भागीदारी ही महत्वपूर्ण राहणार आहे. फुलटॉस बॉटम हँडचा वापर करत पाठवला चेंडू बरोबर काउफेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. चेंडू 19 मध्ये 44. धनंजयनं एका हाती आक्रमण केलेला. 1 वे बॅटल सुरू आहे. सर्जिकल स्ट्राईक ओव्हर द स्टंप्स. थांबतायत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अंतिमचा शेवटचा चेंडू बाकी राहतो. आतापर्यंत 32 झालेले आहेत. इंडिव्हिज्युअल 31 धनंजयच्या. ओव्हर द स्टंप चेतन. अडवा बाटनं खेळतात जरूर. वेगानं खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये सचिन इन ऍक्शन. एक सिंगल या बॉलवरती मिळते. व कंप्लीट 2 षटकांचा खेळ झालेला पूर्ण 2 ओव्हरच्या अखेरीस. या ओव्हरमध्ये 17 वसूल केला. 2 ओव्हरमध्ये 33 बनलेल्या आहेत. 18 चेंडूंचा ओव्हरऑल खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 43 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. विनोद. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सचिन जाधव आलेले आहेत बॉलिंग मार्कवर. संघासाठीचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटकाचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेले आहेत. 2 पॉवर प्लेचे षटक कंप्लीट झालेले आहेत. तीन ओव्हरचा ड्रिंक ब्रेक्स आपण 2 ओव्हर्स मध्येच कंप्लीट करत आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या देखील आपण पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नो मोर ड्रिंक्स ब्रेक. बॉल तयार. सचिन ओव्हर नंबर 3 मध्ये 18 मध्ये 43. हो लॉफ करतात. बैठक स्ट्रोक लगावलेला स्लॉक स्वीपचा अप्रतिम नजराणा पेश केलेला आहे. फटका मुकणेचा स्क्वेअर लेगला षटकार. थँक्यू 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 डीजे थँक्यू. षटकार ठोकलेला. षटकाराच्या मदतीनं संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचते. आतमध्ये जाऊ नका कोणी. आतमध्ये जाऊ नका. नवीन बॉल भेट दिलाय. 39 या धावत संख्येवरती धावा पुस्तकावरती धावा लागले. 17 चेंडूंमध्ये 37 धावत संख्येची गरज. करंट पार्टनरशिप आपण पाहत आहेत
जवळपास 39 बनवलेली आहे. 12 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 38 बनवलेला आहे धनंजयनं. एक बॉलमध्ये एक बनवले गणेश मुकणेनं. एकंदरीत टोटल धावणं पोहोचलेली 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन स्कोर कार्ड. 17 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 17 मध्ये 37. लॉफ करतात आता झेल. क्षेत्ररक्षक पोहोचले. छान फलंदाज बाद. मुकणेशी मच निडेड विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज बाद. (37 from 16). लॉंग ऑनला सरळ खेळले चेंडू मिडॉनमध्ये फिल्डर पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट, फक्त एक रन. आता इथून मॅच 50-50 बॅलन्स झालेली. एक रनच्या मदतीनं संघाची धावसंख्या 40. 15 बॉलमध्ये आता 36 इक्वेशन बाकी राहत आहे. पंधरा चेंडूंमध्ये 36. शॉट ऑफ गुड लेंथ एज लागून थर्ड मॅन मधून निघाला चेंडू. आउटफील्ड मध्ये खेळाडू पोहोचतात. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता. फलंदाजीतून बाद होतात. एकच रन मिळते या बॉलवरती. महत्वपूर्ण विकेट मिळाली. 40 ला दुसरा धक्का. मध्ये आता 35 करायचे. नवीन फलंदाज प्रणव मसने आता आलेत. महत्वपूर्ण 2 चेंडू आहेत. 14 बॉल मध्ये 35. चला फास्ट खेळा प्लीज. वेगवान आहे. उडवला वेगवान क्षेत्ररक्षक. बनतील दर्शक. बॉल सीमा पार. वाड इस लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. एक षटकाराच्या मदतीने टोटल धावणं पोहोचलेली ते 47 वरती. 13 चेंडूंमध्ये आता 29. 29 फ्रॉम 13. 13 मध्ये 29. मोठा फटका आला तर मजा येईल मॅच मध्ये. ओव्हर द स्टंप्स. खोला ते चेंडू ड्राईव्ह करतात. मिड ऑफला छोटू पठाणचे एफर्ट आपण पाहिले. गरज नसताना लगावलेली डाईव्ह. एक रन या बॉलवरती मिळते. 12 मध्ये 28 करायचे. नो टीम मीटिंग. चला सचिन जाधव अँड कंपनी ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. 12 मध्ये 28 तिथून करायच्या. चला 12 मध्ये 28 करायच्यात. ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल मध्ये 28 म्हणजे प्रति षटका मागे 14.00 ची सरासरी आता इथून मेंटेन ठेवायची.
विनोद तरे. विनोद तरे. चला अधिकचा टाइम घेऊ नका. 12 मध्ये 28 करायचे. चौथ्या षटकाला होते सुरुवात. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सागर आलेत. 12-28. होल ऑफ करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील. लेग बी फॉर द स्टंप साठी चान्स ऑफ रन आउट. फलंदाज तिथून झाला बाद. स्ट्रायकिंग एंड वरती असणारा प्रणव पटेल रन आउटच्या स्वरूपामध्ये 48 ला 3. आता 11 मध्ये 28. नऊ बॉलचा खेळ बाकी राहतोय. 9 चेंडूंमध्ये धावा करायचे द्विजासाठी 28. बरीचशी मेहनत घेतलेली सागर शेलार यानं आणि कदाचित त्याचाच फायदा तो घेत असताना पूर्ण SPL साठी सागरनं भरपूर मेहनत घेतलेली आणि कदाचित त्यामुळेच सागर अतिशय उत्तम असं षटक इथून फेकतोय. 9 बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 मध्ये 28. नवीन फलंदाज रुपेश. चांगला चेंडू आणखीन एक सागरनं फेकलेला. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहत आहेत. पाहुयात शेलू प्रीमियर लीग मधील पहिलं निर्धाव षटक इथून फेकलं जाईल का. निहाल शेट्टी यांच्या वतीनं पारितोषिक मडन षटक जर फेकण्यात आलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे गोलंदाज सागर शेलार यांच्यासाठी. छोटू पटांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे फिल्डिंग करत असताना. लॉफ करतात. हवे ते चेंडू. जेलची शक्यता. लॉंग ऑफ मध्ये जेल इथून पकडण्यात आलेली आहे. आणखीन एक फलंदाज इथून बाद. आता बॉल बाकी राहतात 7. विजयसाठी 28. टुर्नामेंटचा मेडनवर सागरनी मेडनवर टाकलेली वॉशिंग मशीन ज्याने आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देण्यात आलेली आहे. प्रकाश दादा बघत त्यांचं नुकताच मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आणि नुकताच आपण पाहत आहात शेलू प्रीमियर लीग मधील पहिलं निर्धाव षटक फेकलेलं आहे गोलंदाज सागर शेलार यानं. या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण सहकार्य करणारे ऍडव्होकेट अश्विन
मसने साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. त्याचबरोबर गणेश राणे साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण सन्मानाने आमच्या व्यासपीठावरती यावं आणि आसन ग्रहण करावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पहिलं मॅडन षटकचा बहुमान मिळवलेला सागर शेलार आणि निहाल शेट्टी यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना आपण मॅच संपल्याच्या नंतर लगेचच देणार आहोत. 6 मध्ये 28 करायचे. चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. छोटू पठाण बरीचशी मेहनत करतात फिल्डिंग करत असताना. 6 बॉलमध्ये 28 पाहिजेत. 6 बॉलमध्ये 28 इक्वेशन शिल्लक राहत आहे. स्विंग खान बॉलिंग मार्क वरती अंतिम षटकामध्ये. आयान खान आलेले. स्विंग के सुलतान आयान. हो स्विंग एनमीज पहिला बॉल. स्विंग करत असताना पहिलाच डॉट बॉल. चांगला डॉट बॉल टाकलेला आहे तरी सुद्धा सचिन कानमंत्र देण्यासाठी पोहोचलेला आहे. पहिला बॉल डॉट. आयान तयार. हाफ ट्रॅकर खेचून मारलेला. सचिन नक्की कानमंत्र दिला काय हे पाहणं आता गरजेचं आहे. षटकार. श्रीमान हेमंतजी कारिक साहेब यांचं देखील नुकताच आगमन होतं. त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करा. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. षटकार डोकलेला. 4 चेंडूंमध्ये आता 22 धावा संख्येची गरज. चार बॉल 22. लॉफ करतात. आणखीन एक उडवलेला फटका गणेशचा सीमा रेषेच्या पलीकडे. 1 मोर बिग हिट. 1 मोर सिक्सर. सोळा करायच्यात. आता छोटू पठाण याने वेगळा कानमंत्र दिलेला आहे. सचिन जाधव याने कानमंत्र दिला. त्यानंतर बॅट्समनने 2 षटकार डोकले. आता छोटू पठाणने कानमंत्र दिलेला. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 16 करायच्यात. गणेशनं 2 ताबडतोब ठोकलेले आहेत. आयन तयार. हो चांगला टाकलेला आहे चेंडू. चांगला टाकलेला चेंडू. अयान थोडस स्विंग करत असताना हरकत करतो चेंडू. विकेटवरती डॉट बॉल. छोटू पठाणचा कानमंत्र कुठेतरी फायदेशीर ठरत असताना अनुभवाचा फायदा होतोय. 2 बॉल मध्ये 16ची गरज. पुढे टाकला. त्याला उडवला लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 1 बॉल 10. हाफ ट्रॅकर तो देखील पाठवलाय सीमा पार. फक्त 4 धावेनं सामना इथून गमवावा लागलेला.
यश अवेंजर्स या टीमला अभिनंदन. टीम स्वरा 11